भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या समात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या समात्याला.
माझा तो सर्वांच्या या मात्याला तोच आपला तारणारा या स्वात्याला ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या एकच वैद्य जगती आहे देवी आरोग्याच्या ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला तोच आपला तारणारा या स्वात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला तोच आपला तारणारा या स्वात्याला आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता एक कार्यक्रम तुम्हाला ऐकायला भेटेल. तुम्हीसुद्धा ऐका, आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि त्याबरोबर इतरांना सांगा, ते पण आशीर्वाद प्राप्त करून घेऊ दे. आणि दर सकाळी म्हणजे पहाटे तुम्ही 4:30ला तुम्ही पाहिलं तरी सर्वे सरा संगे सकाळ असं 2 मिनिटाचा एक वचन येत आहे तुम्हाला, फक्त मराठीमध्ये आहे. ते वचन ऐका, त्यामुळे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करून घ्या. दर दिवस तुम्ही देवाच्या प्रसन्नतेने दिवस सुरुवात करा. ठीक आहे, आजच्या वचन जाऊया. न्यायी जजेस 7 ते 16 मध्ये जजेस 16:6 दलीला शमशोनाला म्हणाली, तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हाला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा. तुमच्या अचाट शक्ती म्हणजे तुमचं महाबल कशात आहे, कशाने आहे, कशाने तुम्हाला बांधलं तर तुम्ही इतर मनुष्यासारखा होणार. ते 16:5 वचनामध्ये याचं कारण कोण होतं माहिती आहे का? 16:5 वचनामध्ये फिलिस्टियनच्या 5 सरदार होते. ती एका स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, शमोनाच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हाला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल हे तो त्याच्याकडून लाडी गोडीने काढून घे, गोड गोड बोल आणि त्याच्या तोंडाने तुला ऐकायला पाहिजे. त्याच्या महाबल अचाट शक्ती कशामुळे आहे म्हणजे आम्हाला त्याच्या त्याच्या मुसक्या बांधून त्याला झेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येकी तुला चांदीचे 1100 नाणी देऊ. 1100 नाणी म्हणजे 5 मिस्रांच्या फिलिस्टियनच्या सरदार मिळून 5500 चांदीचे तिला नाणे देतील. युसुफाला विकायला फक्त 20 चांदीचे नाणी घेतले. पण शमशोनाला फक्त त्याचं महाबल कशात आहे, महाशक्ती कशात आहे हे जाणून घेण्यासाठी एका स्त्रीला 5,500 चांदीचे नाणे द्यायला लोक तयार झाले. म्हणजे शमशोन एवढं बल होता आणि त्याच्या महाबलाचा ते मर्म काय आहे, त्याचं रहस्य काय आहे हिला जाणून घेण्यासाठी ती स्त्रीने कितीतरी प्रयत्न केला आणि शेवटी त्याने आपलं मन उघडला. 15 वचनामध्ये 16:15 वचनामध्ये 16:15 त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असं कसं म्हणता. तुम्ही मला 3 वेळा फसवले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचं मर्म कशात आहे मला सांगितलं नाही. अहो तुम्ही म्हणता तुझ्यावर खूप प्रेम करतो पण मला का नाही सांगितलं, मला काय सांगितलं. आता पुढच्या वचनामध्ये शिमशोन कंटाळला. तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हटामुळे
त्याला जीव नकोसा झाला. अरे काय राहावं, एक दिवस तर मरायचा ना, आता हिला सांगून मरू जाऊ दे, माझ्या बलाच्या रगस सांगून. आणि त्याने सांगितलं बघ पुढं बघा. म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्र लागलेलं नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाझीर आहे. माझ्या मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. म्हणजे देवाकडं नेमलेला प्रतिष्ठा जन्मापासून देवासाठी आहे. ती शास्त्रे 13:5 जजेस 13:5 देवाने मांडला. तो जन्मापासून तो मुलगा देवाचा नाझीर होईल, तो देवासाठी. आणि इस्रायल फिलिस्तीच्या हातून सोडवायला तोच आरंभ करेल. इस्रायल लोक फिलिस्तीच्या गुलाम आहेत, त्यांना सोडण्याचं काम तो सुरुवात करेल. देवाला त्यांनी जे अर्पण केलं होतं लहानपणापासून, जन्मापासून, की वस्त्र डोक्यामध्ये येणार नाही. आणि ते 18 वचनामध्ये काय झालं बघा. 16-18 त्या स्त्रीने सिमसोनाला त्याने आपले सारे मनोगत सांगितले असते पाहून दल्याने फिलिस्तीच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितलं की आणखीन एकदाच या, कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे. तेव्हा फिलिस्तीचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. हां म्हणते आता एक वेळा या. त्यांनी मन उघडून सांगितलं. आणि नंतर त्याने काय केलं, पुढचं वचन, तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. आणि पुढच्या 20 वचनामध्ये शमशोन, फिलिस्ती तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटलं, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्याचं बल त्याच्यातून निघून गेला आणि परमेश्वर त्याला सोडून गेला. कारण काय, त्याच्या अर्पणापासून मागे वळला. तुम्ही देवाला जे काय अर्पण केलेलं आहे ना, त्याच्यातून मागे वळू नका. कारण रोमक्रंसपत्री त्याच्या 12:1 रोमन्स 12:1 रोमक्रंसपत्री 12:1 म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. समर्पण, तुम्ही देवाला जे अर्पण केलेलं आहे. सिमसोनाला समर्पण केला होता. त्याच्या डोक्यामध्ये वस्त्र फिरवणार नाही. त्याच्या बलाच्या रगसी आहे. कारण आम्हाला माहीत आहे फक्त स्त्रिया केस लांब वाढवतात, त्याच्यामध्ये बटा घालतात, पण पुरुष घालत नाही. तर सिमसोनामुळे किती लोक मजाक केला असेल, हे मुलगा असून कसं रे असं केस लांब केलेलं आहे. पण त्याने कोणाला सांगितलं नाही. त्याच्या मनामध्ये माहीत आहे मी देवाला समर्पण करण्याचा हे चिन्ह आहे. मी कधी केस कापला नाही. कितीतरी लोक मला चिडवू दे, मला हकलू दे, त्याच्या समर्पणामध्ये स्थिर राहिला. पण एकदा त्याच्या कमजोरीमुळे त्याने आपलं समर्पण एक स्त्रीच्या हाती दिला. देवाचा आत्मा त्याच्याकडून गेला, त्याचा बल त्याच्यातून निघून गेला आणि देव त्याला सोडून गेला. समर्पण हे महाबलाचं रहस्य समर्पण. कारण आमच्या परमेश्वर आम्हाला बल देतो. तुम्ही यशाया 40:29 आयसाया 40:29 यशाया 40:29 परमेश्वर बागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तुम्ही म्हणा मी निर्बल आहे, माझ्यात शक्ती नाही आहे, तर विपुल बल, अपार बल देतो. करितकरास 2 पत्री 12:9 2 Corinthians 12:9 एकदा पौलुस म्हणतो, देवबापा माझ्या शरीरामध्ये कमजोरी आहे, कृपा करून
एक कमजोरी काढून टाक. पण परमेश्वर काय म्हटलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. तुझा अशक्तपणा आहे पण माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्तांच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवेल. माझा अशक्तपणा आहे, माझी कमजोरी आहे, पण देवाने का सांगितलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे. त्याची कृपा असली ना, माझ्या अशक्तपणा म्हणजे देवाचा बल अपार प्रकट होईल. आज माझ्या शरीरामध्ये अशक्तपणा आहे का, तुमच्या मनामध्ये अशक्तपणा आहे का, किंवा शत्रू शैतान तुम्हाला पराभव करता असं तुमच्यामध्ये कमजोरी आहे का, निर्बल आहे का, देवा मला बल दे म्हणून सांगा. मी निर्बल आहे, मला बल दे, तो अपार शक्ती देईल. यशाया 40:31 ऐसा 40:31 यशाया 40:31 40:31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. नवीन शक्ती. तुम्ही देवाच्या आशा धरून राहा. आज देवाच्या आशा धरून प्रार्थना करा. देव, मी शक्तिहीन आहे, मी कमजोर आहे, निर्बल आहे, मला शक्ती दे. देवाजवळ बसा, थोडा वेळ बसा, आशा धरून बसा. आज प्रार्थनाच्या वेळी आमच्या देव त्याच्यामध्ये महाबल आहे. स्तोत्रसंहिता 147:5 फॉन 47:5 147:5 आमचा प्रभू थोर व हा महासामर्थ्य आहे. त्याच्याकडे महासामर्थ्य आहे. तो महासामर्थ्य असून सुद्धा क्रूसावर आमच्या सर्वांच्या पाप पातक श्राप आपल्या अंगावर घेतल्यामुळं तो निर्बल मनुष्यासारखा क्रूसामध्ये आपला जीव दिला. करितकरास दुसरी पत्री 13:4 सेकंड 13:4 करितकरास दुसरी पत्री 13:4 कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर किळण्यात आले. अशक्तपणास देव अशक्तपणाचा नाही आहे. त्याच्यामुळे अशक्त असं नाही आहे. शक्ती होते, पूर्ण शक्ती होते, महाबल होते, पण तुमच्या आमच्या पाप त्यांनी आपल्या अंगावर घेतल्यामुळे तो अशक्तपणामध्ये एकदम निर्बलासारखं क्रूसावर जीव दिला. तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू. येशू अशक्तपणात वधस्तंभावर किळण्यात आला, तरी देवाच्या सामर्थ्याने येशू मेला, त्याला गाडला गेला, त्याला जिवंत उठवला. देवाच्या शक्ती येशूमध्ये आला. ते शक्ती तुम्हाला सुद्धा आज उठवणार. तुम्ही बिमारीच्या बिस्तरामध्ये पडल्यात का, येशू प्रभू हाक मारा त्याला. येशू प्रभू मला पापातून सोडव, या बिमारीतून सोडव, अशक्तपणातून काढ बाहेर. तो अशक्तपणा काढून टाकेल. त्याच्यामध्ये महाबल आहे. देवाकडे महासामर्थ्य आहे. काय तो निर्बलांना बल देणारा परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 84:7 साम 84:7 स्तोत्र 84:7 तो अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोने प्रत्येकाला देवाचं दर्शन लाभते. तुम्ही देवाच्या सन्यामध्ये येताना देव शक्तीमध्ये आणखीन शक्ती, अधिक तुम्हाला शक्ती तुम्ही पाहत राहणार, तुम्हाला भेटत राहणार. उद्या आज रविवारचे दिवस किती जण देवाच्या मंदिरात गेले? रविवार आहे ना, देवाचे दिवस आहे ना. समजा तुम्ही सकाळी चुकवलं तर संध्याकाळच्या प्रार्थनामध्ये जा. पण दर रविवारी देवाच्या सन्निधानामध्ये गेला ना, तुम्हाला शक्तीवर आणखीन शक्ती भेटेल. आमेन. देव मला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. एक तर सिमसोनाच्या समर्पण, आणि दुसरी गोष्ट ते सांगून त्याला संपवतो. जजेस 13:25 7-13 सरा व इस्टावेल याच्या दरम्यान महिने दान येते. परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. पवित्र परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणा. हो,
पहिलं समर्पण, त्यामध्ये स्थिर राहा. दुसरं, परमेश्वराचा आत्मा तुम्हाला प्रेरणा करायला पाहिजे, तुम्हाला चालवायला पाहिजे. आपल्या मनाने नाही, आपल्या विचाराने नाही. देवाचा आत्मा काय म्हणते, देवाच्या आत्म्याला माझ्याबद्दल काय विचार आहे, माझ्याबद्दल काय आवड आहे. कारण रोमक्रंथपत्री 8 अध्याय 11 वचनामध्ये, रोमन्स 8:11, रोमन्स 8:11, ज्याने येशूला मेलेलं उठवलं त्याच्या आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेलं तर उठवलं, तो तुमच्यामध्ये वस्ती करणारा आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करतील. येशूला देवाच्या आत्माने जिवंत उठवला मेलेल्यातून, तोच पवित्र आत्मा, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वसन राहिलं तर तुमची मर्त्य म्हणजे मेलेल्यासारखा शरीराला जिवंत करेल. तुम्ही रोमक्रंथपत्री 4:19 रोमन्स 4:19, रोमक्रंथपत्री 4:19 अब्राहम विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचाच होता ना, शरीर तर निर्जीव झाले, शरीरामध्ये काय ताकद नाही. व साराईच्या गर्भशयाची निर्जीवनपणे ही त्यांनी लक्षात घेतली नाही. तो विश्वास दुर्बल नव्हता. माझं शरीर मेलेलं आहे, माझ्या बायकोचा गर्भ मेलेला आहे, निर्जीवन आहे, त्यामध्ये कसं मूल होणार. पण 21 वचनामध्ये 21:21 देव आपण दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासही सामर्थ्य आहे अशी त्याची पक्की खात्री होती. देवाने वचन दिले ना, तुला मी मुलगा देणार, किती वर्ष होते देणारच. हो, त्या विश्वासामध्ये तो हट्ट होता. शरीर कमजोर होती, शरीर निर्बल होता, पण विश्वासामध्ये निर्बल नव्हता. देवाने सांगितलं ना पूर्ण करणार. त्या पवित्र आत्म्याने रोमक्रंथपत्री 8:14 रोमक्रंथपत्री 8:14, रोमन्स 8:14, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहे. देवाचा आत्मा चालवत आहे. जसं पहिलं शिमशोनाला परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरणा केली, त्याला चालवले, त्याला मार्गदर्शन केले. 2 गोष्टी, देवाला स्वतःला समर्पण करा, तुम्ही स्वतःच्या सरळ समर्पण करा. कारण येशू प्रभू देव होता, पण तुमच्यासाठी माझ्यासाठी या जगामध्ये मानव म्हणून आला. तुम्हा सर्वांच्या पापासाठी स्वतःला वधस्तंभावर अर्पण केला, समर्पण केला आणि जीव दिला. पण तो देव होता, जिवंत उठलेला परमेश्वर आहे. तुमच्यासाठी जीव दिलेला, तुमच्या सर्व पापासाठी आपल्या सर्व दुःख सोसलेल्या त्या देवाकडे का नाही वळत. असं कोणी देवाला तुम्ही ऐकलं आहे का. तुमच्यासाठी जगात आला, तुमच्यासाठी जीव दिला, तुमच्यासाठी जिवंत उठला. त्या देवाकडे समर्पण करा ना. माझा जीव, माझा आत्मा, माझा शरीर येशू प्रभू तुझ्या हातात देतो, याला तू सांभाळून घे. माझं मन, माझं शरीर पवित्र असायला पाहिजे, म्हणजे देवाचा भल माझ्यावर असणार, देवाची शक्ती तुमच्या शरीरामध्ये, आत्मामध्ये आणि प्राणामध्ये होणार. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या आत्माच्या प्रेरणा, पवित्र आत्मा माझ्याला भर आणि मला चालव. पवित्र आत्मा तुम्हाला चालवायला पाहिजे, त्याच्याबरोबर चाला, ते तुम्हाला चालवेल चांगल्या मार्गामध्ये, उत्तम मार्गामध्ये. माझ्या प्रिय विद्यार्थी मुलांनो, मुलीनो, तुम्हाला देवाचं मार्गदर्शन पाहिजे का. देवाला म्हणा, तुझ्या पवित्र आत्माने मला भर आणि पवित्र आत्मा मला चालवू दे, मार्गदर्शन देऊ दे. तर तुम्ही तुमच्या शिकवणीमध्ये उत्तम मार्क मिळवून घेणार, उत्तम मिळवून घेणार. देव सामर्थ्य आहे. आमेन. तुम्हाला सुद्धा त्या महान सामर्थ्याने देव भरेल. तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. शिमशोन जेव्हापर्यंत जमत शेवटच्या दिवशी तो हारला, तरीसुद्धा मरण्याच्या अगोदर देवाला प्रार्थना केली त्यांनी. 7 जजेस 16:28, 7:16-28 देवाने म्हटलं, देवा माझी आठवण कर, फक्त या वेळेस मला बल दे म्हटला. या फलिस्त्याने माझे डोळे उखाडलेले आहे, या डोळ्याबद्दल मला बदला घ्यायला पाहिजे. देवाने मन तरस केली, त्याच्यावर देवाचा बल उतरून आला. तो 20 वर्ष ज्यांनी जे केलं नाही, एवढं मोठं काम, मोठं शत्रू विजय त्याला प्राप्त झाला. बल दे मला, आठवण करा तुम्ही मला आठवण कर प्रभू, मला बल दे प्रभू, मी शक्तिहीन आहे, शक्ती गमावून बसलेला आहे, पुन्हा शक्ती दे.
आत्मशक्ती देण्यास प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, तो महान बल, महान सामर्थ्याचा परमेश्वर आहे. शिमशोनाला एक महान बल, महान शक्ती दिली होती. त्याचं कारण दोन होता. त्याने देवाला स्वतःला समर्पण केली. त्या समर्पणामध्ये जेव्हापर्यंत तो खरं होता, तो ज्या महाबल त्याच्यावर होता. पण समर्पण गमावलं, देव पण निघून गेला, बल निघून गेला. आज देवा तुझ्या हाती मी समर्पण करतो, अर्पण करतो. माझं शरीर, माझा जीव तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. यापुढं येशू ख्रिस्तासाठी मी राहणार असं म्हणणारा प्रत्येकांना स्पर्श कर. त्यांच्या सर्व पाप क्षमा कर. त्यांच्या रोगाला काढून टाक. चांगलं आरोग्य दे. त्यांच्या मनामध्ये विश्वास भरून येऊ दे प्रभू. त्यांना नवीन बल दे प्रभू. आणि पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन कर. पवित्र आत्म्याची प्रेरणा दर दिवस आम्हाला भेटू दे, आम्हाला चालू दे प्रभू. ज्या नावाचं गौरव प्रत्येकांना जे काय हवे, जे काय त्यांच्या गरजा आहे सर्व पूर्ण कर. सर्व आशीर्वादाने भर प्रभू. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.